श्री स्वामी समर्थ. आपल्या रोजच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्यामध्ये कधी आपल्याला आनंद तर कधी दुःख असतं. आपल्याला कोणत्याही गोष्टी आपण सतत किंवा वारंवार देखील करत असतो, मात्र त्यामागे आपल्याला बऱ्याच वेळा नैराश्य येतं आणि कधीकधी तर त्या गोष्टी सगळ्या सोडून द्याव्याशा वाटतात. मैत्रिणींनो, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागं तुमच्या घरामध्ये असलेला काही वास्तुदोष तर नसेल ना? किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये येणारं अपयश हे म्हणजे तुमच्या घरामधली सततची किरकिर आणि नकारात्मकता यांचा जास्त प्रभाव आहे असं तर तुम्हाला वाटतंय का? तर या सगळ्या गोष्टी आपण मानू अगर न मानू अशा होत असतात. यामागे एकच गोष्ट ठरते किंवा आपण त्याच्यामधून पर्याय काढू शकतो, ते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार केले जाणारे उपाय. आणि जर हे उपाय तुम्हाला घरामधूनच अतिशय साध्या आणि सोप्या गोष्टींमुळे जर घडत असतील आणि हे उपाय जर तुम्ही घरगुती पद्धतीने जर केले तर त्यामधून जर तुम्हाला सकारात्मकता मिळाली तर अतिशय उत्तम. कोणत्याही महागड्या अशा ज्योतिषाकडे किंवा एखाद्या पंडिताकडे न जाता काही उपाय हे तुम्ही घरातल्या छोट्या छोट्या साहित्यांमधून जर केले तर तुम्हाला त्यामधून नक्कीच फायदा होत असतो. आपल्याला फक्त ह्या गोष्टींची जाणीव नसते अथवा माहिती नसते, म्हणूनच ह्या गोष्टी आपण करायच्या राहत असतो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या घरामध्ये असलेली अशी किरकिर, भांडणे अथवा नकारात्मकता या सगळ्या गोष्टींमधून कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी कोणते घरगुती उपाय तुम्ही करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनेलला लाईक केल्यानंतर जे हाईपचं बटन येईल ते देखील करा. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घरगुती उपायांमधली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. तुम्हाला दररोज सकाळी घर पुसत असताना पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचं आहे आणि तुमचं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, ज्यामुळं तुमच्या घरामधील नकारात्मक लहरी नष्ट होण्यास मदत होत असते. त्यानंतर मिठाचाच दुसरा आणखीन एक उपाय तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे एका काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे मीठ घ्यायचे आहे. हे देखील खडे मीठच असेल, जे तुम्हाला तुमच्या घरामधील बाथरूममध्ये किंवा तुमच्या घराच्या मुख्य कोपऱ्यामध्ये हे ठेवायचे आहे. दर 15 दिवसाला तुम्हाला हे मीठ बदलून ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. यामुळे देखील तुमच्या घरामधील किरकिर आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करते ती म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून. अशावेळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला 7 मिरच्या आणि 1 लिंबू एका दोऱ्यामध्ये ओवून ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोपऱ्याजवळ बांधायचं आहे, जेणेकरून अशी नजर, दृष्ट लागणे अशा गोष्टी तुमच्या घरापासून दूरच राहतील. यासोबतच कोहळा बांधण्याची पद्धत देखील अतिशय उपयुक्त ठरते. हा कोहळा कसा बांधायचा, कशा पद्धतीनं बांधायला हवा, कधी बांधायचा आणि तो विसर्जित देखील कधी करायचा, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या व्हिडिओजमध्ये अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, त्यावरून तुम्ही कोहळ्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तर लिंबू, मिरची आणि कोहळा हे दोन्हीही गोष्ट तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्याने तुमच्या घरामध्ये अजिबातही नजर लागणार नाही, अथवा जरी ती लागली तरी पण ह्या मिरची, लिंबू आणि कोहळ्यामुळे ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला पंचमुखी हनुमानाचा एक फोटो लावायचा आहे. अशी मूर्ती जर तुम्ही लावली किंवा ती स्थानापन्न जर केली तर त्यामुळं देखील तुमच्या घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. यासोबतच मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस तुम्ही एक आरसा लावायचा आहे. हा आरसा म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्यामध्ये जाईल आणि जर कोणी तुमच्याकडे वाईट नजर लावणारच असेल तर त्या व्यक्तीची वाईट नजर तिथेच उलटी फिरेल आणि तुमच्या घराला अशी कोणतीही नजर त्यामुळं येणार नाही किंवा ती लागणार नाही. यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख. मोरपंख हा वास्तुशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आणि फलप्राप्ती देणारा आहे. तुमच्या देवाऱ्यामध्ये अखंड पूजेसाठी देखील तुम्ही असा मोरपीस ठेवू शकता. यासोबतच तुमच्या घरामधील कामामधील एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी अशा ठिकाणी देखील तुम्ही जर असा मोरपीस ठेवला तर त्यामुळे देखील कोणाचीही नजर तुमच्या घराला लागणार नाही. तुमच्या घरामधील कोणतीही लहान मुले जरी असतील तर अशावेळी आपण दृष्ट काढताना जशा पद्धतीनं मिठाचा वापर करतो त्याच पद्धतीनं आपण ही नजर मोरपंख किंवा मोरपिसानं देखील उतरवू शकतो. यासोबतच आणखीन एक तगडा असा उपाय म्हणजे भीमसेनी कापूर.
प्रत्येक दिवे लागणीला म्हणजे सायंकाळच्या वेळी तुम्हाला असा भीमसेनी कापूर घेऊन त्याचा धूर तुम्हाला तुमच्या घरामधील 4ही कोपऱ्यांमध्ये प्रसारित करायचा आहे. कापूर हा एक अतिशय प्रभाव देणारा उपाय ठरतो, जेणेकरून ह्या भीमसेनी कापूरमधून निघणारा जो धूर आहे तो तुमच्या घरामधील सर्व नकारात्मकता हा आपसुकच दूर करतो आणि घर हे शुद्ध आणि पवित्र करण्यास मदत करत असतो. तर अशा पद्धतीनं तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी दिलेले वास्तू उपाय हे अवश्य करा. मैत्रिणींनो, यामध्ये दिलेली माहिती ही तुम्हाला जर योग्य वाटली तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टींबद्दलची जर माहिती हवी असेल तर ती देखील मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.